किशोरी पेडणेकर यांच्या नियुक्तीवरून आता नाराजी व्यक्त होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये गटनेतेपद आता वादात आलंय। ज्येष्ठ मंडळींना डावलल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलेला आहे। सध्या गटनेतेपदावरून सर्वच महापालिकांमध्ये ज्या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत त्या ठिकाणी आता काही प्रमाणामध्ये वाद पुढे येत आहेत। आता किशोरी पेडणेकर यांच्या गटनेतेपदावरून मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये एक प्रकारे नाराजी दिसू लागलेली आहे। शिवसेना युबीटी मधले गटनेतेपद त्यामुळे आता वादात आलेले आहे आणि ज्येष्ठ मंडळींना डावलल्याचा आरोप करण्यात येतोय। तर किशोरी पेडणेकर या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी त्यांची निवड झालेली आहे। मात्र त्यांच्या या निवडीनंतर आता एक प्रकारे कुठेतरी नाराजीचा सूर सुद्धा युबीटी मध्ये येऊ लागलेला आहे। त्यामुळे काय नेमकी नाराजी आहे, कशासाठी आहे, यावर सध्या बरेच रणकंदन सुरू आहे आणि यामध्ये ज्येष्ठांना डावलल्याचा आरोप होतो आहे। त्यामुळे नेमके हे ज्येष्ठ कोण आहेत, त्यांना आक्षेप आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, किशोरी पेडणेकर यांची गटनेतेपदी निवड झाली, मात्र आता या गटनेतेपदी निवडीबाबत एक नाराजी दिसून येते युबीटी मध्ये, काय नेमकं झालंय? आपण पाहिलं असेल तर महापालिका निकालानंतर शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी येते उफाळून येताना आपल्याला पाहायला मिळते। मुळामध्ये किशोरी पेडणेकर यांना दिलेल्या गटनेते पदावरून शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। सगळी महत्वाची पदं ही वरळी विधानसभेतच का दिली जात आहेत, खर तर हा सवाल या वेळेला उपस्थित करण्यात आलाय। आपण यापूर्वी देखील पाहिलं होतं की विधान परिषदेच्या 2 जागा सुनील शिंदे असतील किंवा सचिन अहिर असतील, या दोनही जागा वरळी विधानसभेमध्ये देण्यात आल्या होत्या आणि एक महत्वाची पदं देखील वरळीमध्ये देण्यात आली होती। त्यानंतर पाठोपाठ आता किशोरी पेडणेकर यांची गटनेतेपदी निवड झाल्यामुळे सुद्धा याच संदर्भातले आरोप आणि या संदर्भातले आक्षेप आता खऱ्या अर्थानं केले जात आहेत। मुळामध्ये श्रद्धा जाधव असतील किंवा विशाखा राऊत असतील, विठ्ठल लोकरे असतील, यासारखी अनेक ज्येष्ठ मंडळी असताना सुद्धा पेडणेकरांना ही संधी दिल्यामुळे कुठेतरी ही नाराजी उफाळून आलेली पाहायला मिळते। त्यामुळे शिवसेनेतल्या उद्धव ठाकरे गटातल्या या अंतर्गत नाराजीवरती आता कशा पद्धतीनं हा तोडगा काढला जातोय पाहणं महत्वाचं असेल। निश्चितच धन्यवाद ओम, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर पेडणेकरांची गटनेतेपदी निवड झाली, मात्र यामध्ये आता युबीटी मध्ये यावरून वाद निर्माण झालेला आहे। ज्येष्ठ जे युबीटीचे महत्त्वाचे नेते आणि नगरसेवक निवडून आलेले त्यांना कुठेतरी डावलल्याचा यामध्ये आरोप होतोय। त्यामुळे पेडणेकरांची गटनेतेपदी निवड आता वादात आलेली आहे।